ते इथे मी भेंडीची भाजी करते, तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये लसूण, मिरच्या थोड्या मोठ्याच टाकते. लसूण छान तडतडले, तेल छान गरम झाले. आणि याच्यात आता मी कांदा टाकते. कांदा खूप सारा घेतलेला आहे. कांदा छान आता परतून घ्यायचा आहे. ते छान आता कांदा छान भाजून घ्यायचा आहे आणि मग थोडीशी हळद आणि हिंग टाकायचं आहे. मसाला टाकायचा नाही, कारण आपण मिरचीत करणार आहोत भेंड्याची भाजी. थोडीशी हळद, थोडंसं हिंग. आवाज जातो. बाहेर तर कांदा छान भाजून झालेला आहे. थोडंसं मीठ टाकून घेते. भेंडी कापलेली आहेत ना, ही भेंडी आता ह्याच्यात टाकून घेते. ही झाकायची वगैरे नाहीये, झाकली की पाणी सुटतं, म्हणून जसं होईल ना तेवढं परततच राहायचंय. चिकट पण होणार नाही आणि चिकट होणार नाही. चिकट हे पहा. तर छानपैकी आता भेंडी परतून घ्यायची आपण. हे झाकून ठेवणार नाहीये, कारण झाकली ना तर त्याला पाणी सुटेल आणि भेंड्याची भाजी चिकट होईल म्हणून. स्टॉप करायचं असेल तर मला सांग. ना आता कंटिन्यू चालू ठेवते. तर ह्याच्यात मी आता ही गवार भाजून घेणार आहे आधी तेल टाकून. खातेच नाही ती. बटाटे टाकलं. बटाटा चण्याच्या भाजीत टाकणार आहे. तर आता गवार ना छान भाजून घ्यायचे तेलामध्ये. झूम केला का? काय
साखर खा, साखर खा. रडतोय. कोणी सांगितलं तिखट खायला मग? किती घेतलेली तरी खात नाही. रडला. त्या इथे भेंड्याची भाजी होत आलेली आहे. दाखवली. भेंड्याची हे तर डाग बाकी. तेजल रात्री जेवायला येणार आहे. मग बस होईल आपल्याला एवढी तर टाकून यायची. मामा कधी बाबांचा कॉल येतो. हा बंद 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 मिस कॉल येतो. तर गवारचा रंग बदललेला आहे पहा. दीदी जाते लक्ष वेलांटी गुटे वेलांटी संध्याकाळी जाऊया ना मग बाहेर म्हणून नेट साठी जावं लागेल परत चालत. आज जेवण करून ठेवू आणि नेट साठी आपण परत पुढे जाऊन येऊया. हा हो या घे नको मला कशा लागतं तुला भेंड्याच्या वेळी झालं. मराठी करून मला पण काय चण्याची उसळ करतो गवारची भाजी झाली की. हा अरे मग तू बोलशील. हा बोलून दाखव दीदीला. तर इथे भेंड्याची भाजी बघा एकदम सुटसुटी झालेली आहे. अजिबात चिकट झालेली नाहीये भाजी. आणि इथे गवार भाजून घेते मी. झालेली आहे ऑलमोस्ट भाजून. ही बाजूला ठेवते. पकडे तिथे दीदी. ते गवार ना एकात काढून घेते आणि त्याच टोपामध्ये मी आता फोडणी देणार आहे. तर टोप परत गरम करायला ठेवते. तेल गरम करायला ठेवले. इथे ना खिडकीतून वारा खूप येतो. तर इथे ना मी लसूण टाकून घेते भाजीत. कढीपत्ता आणि हा कांदा. कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे. लसूण कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. आज शुक्रवार आहे त्याच्यामुळे कुठल्याच भाजीमध्ये टोमॅटो टाकला जाणार नाहीये.
2 अशा मिरच्या टाकते. मसाला पण टाकणार आहे, पण मिरच्या टाकून घेते मी. कांदा छान असा गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा. आणि मग त्याच्यामध्ये हळद, मसाला आणि हिंग टाकून घ्यायचं. त्याच्यात आता आपण हिंग, हळद आणि चवीनुसार मसाला टाकायचा आहे. म्हणजे कमीच टाकायचं आहे, कारण आपण 2-3 मिरच्या ॲड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये म्हणून. तर हे प्रॉपर असं हलवून घ्यायचं आहे परत. आणि भाजलेली गवार त्याच्यात टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे किंचित. आणि आता याच्यामध्ये गवार टाकून घेणार आहोत आपण. गवार छान भाजून झालेली आहे, त्याच्यामुळे शिजायला वेळ लागणार नाही आहे. आणि आता मीठ टाकून घेते त्याच्यात. थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी. आता हे साधारण 10 किंवा 10 मिनिटं वाफेला ठेवली ना तरी भरपूर आहे, कारण आपण छान अशी भाजून घेतलेली आहे ना गवार ती, म्हणून. ते छान आता झाकण मारून आपण 5-10 मिनिटं शिजवून घेणार आहोत. इथे मी करत आहे आता चण्याची उसळ. त्यासाठी मी घेणार आहे लसूण, थोडासा कढीपत्ता, परत बंद करून ठेव, आणि कांदा. बस, कांदा आता छान भाजून घ्यायचे आपण याच्यामध्ये. आणि आता हा त्या दिवशी केलेला वाटप आहे ना, तो एवढासाच राहिलाय, त्याच्यामुळे आता दुसरा वाटप करायला घेतलेला आहे. आणि त्यासाठी इथे ठेवला आहे टोप मोठा, आणि हा सगळा कांदा आता भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये. परत एक 10 दिवसासाठी वाटप करून घ्यायचंय. तर त्याच्या आधी मी ना चणे आहेत ना ते गार व्हायला ठेवलेले आहेत. तर कांदा छान गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा आता इथे. आणि वाटपासाठी कांदाही भाजायला मी आता एका साईडला ठेवलेला आहे. तर कांदा छान गुलाबी कलरचा झालेला आहे. त्याच्यात आता आपण वाटप टाकून घेणार आहोत. आणि तोही भाजून घेणार आहे. साधारण 5 मिनिटं छान भाजून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. आणि मग त्याच्यामध्ये हळद, मसाला आणि हिंग टाकून घ्यायचं. इथे मी थोडेसे डिशभर ना चणे काढलेले आहेत. चणे आधी बॉईल करून घेतलेले चणे आणि बटाटा. तर हे चणे मी मिक्सरला बारीक करून घेणार, भाजीला घट्टपणा येण्यासाठी. थोडंसं भाजी म्हणजे रस्सा भाजी करायची चण्याची म्हणून. आणि बाकीचे चणे मी थोडेसे ठेवलेले आहेत, बटाटा आणि चणे रश्श्यामध्ये टाकायला.
तर इथे हळद, हिंग आणि आता लाल मसाला टाकून घ्यायचा आहे. तर छान हा मसाला त्याच्यामध्ये वाटून घेऊ. आता मिक्सअप करून घेऊया. दीदी निळा स्टूल आणजा. निळा स्टूल आणजा. तर वाटपासाठी इथे कोथिंबीर, पुदिना आणि 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण आई सोलते लसूण. सुक्क खोबरं तर मी घरातूनच वाटप करून आणलेलं, म्हणजे बारीक करून भाजून आणलेलं, तो टाकून घेणार. तर त्याच्या आधी आपण चण्याची उसळ करून घेऊया, मग मोकळे होऊ. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आता चणे घेणार आपण, हे बारीक करून घेणार. मिक्सर लावून ठेव. मिक्सर तर काय मशीनवर ठेवायचं, तेलावर ठेव. तर एवढेसे चणे आहेत जे ह्याच्यात टाकणार आहोत आपण. आणि 4-5 बटाटा बॉईल केले ते टाकून घेऊया. दही खाच्यात अडकवत्या मिक्सरच्या. खाच्यामध्ये अडकवलं. बटन चालू कर. बटन तर चालू कर. तर थोडस मी पाणी ऍड करते याच्यामध्ये आणि परत एकदा फिरवून घेते. बटाटा टाकून घेते. काच्यात बसवले ना, दाबून ठेव. चालू ठेव, दाबून ठेवायचं. तर हे बघा झालेलं. आता याच्यात पाणी टाकून मी ते त्या मसाल्यात टाकून घेणार आहे. कच्चा आहे ते, सांगू नको. चल
ह्याच्यात मी रस्सा आता मीठ टाकून घेते. तर इथे रस्सा होईल. मी आता झाकून ठेवते. मीठ टाकून घेतलेलं इथे कांदा भाजून घेते तोपर्यंत. तर आता व्हिडिओ इथेच थांबवते. बाय. किती असतात ग? डार्क फॅन्टसी 5 असतील मला वाटतं. 4 5 अर्णव किती होते बॉक्स मध्ये? 5. तू किती खाल्ले? एकच. हा आधी म्हणजे हे 5 म्हणजे 7 होते. 7 होते ना. डार्क फॅन्टसी छान लागतो. तो भाजून झालेला आहे. हे बघा सगळं मिक्स केलेलं आहे. आता मी या भांड्यामध्ये वाटप काढून ह्याच्यात मी काढून घेईल. आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते, कारण मीठ टाकलं ना तर जास्त दिवस टिकतं. तर साधारण 10-15 दिवस 10 दिवस तरी हा वाटप आता सहज जाईल मला. तर चला वाटप काढून घेते आधी. माय गॉड. आम्ही करू अर्णव आणि मी. मी करू का? आता बंद करू व्हिडिओ. कर बंद. तर आता आम्ही निघालो आहोत कॉक बंद करायला. मागाशी 4 वाजता जाऊन चालू करून आलेली. म्हटलं तो ना कॉक चालू करेपर्यंत एवढं गरम होतं ना, पूर्ण घामाघूम होते मी. त्याच्यामुळे तयारी करता येत नाही आता. आणि कसं माहिती आहे, सूर्यास्त होतो ना, मग त्यावेळी पोरं पण आई काय करते, आई आणि आत्या
दोन्ही मुलांना घेऊन येते आता, मग तिथे छान वाटतं, जरा वारा पण छान असतो म्हणून. तर मी दीदी चल लवकर चल. अरे त्यांना अर्धा तास लागणार आहे विचार. तर आता आम्ही निघालो आहोत कॉक बंद करायला. मगाशी 4 वाजता जाऊन चालू करून आलेली. म्हटलं तो ना कॉक चालू करेपर्यंत एवढं गरम होतं ना, पूर्ण घामाघूम होते मी, त्याच्यामुळे तयारी करता येत नाही आता. आणि कसं माहिती आहे, सूर्यास्त होतो ना, मग त्यावेळी पोरं पण, आई काय करते, आई आणि आत्या दोन्ही मुलांना घेऊन येते आता, मग तिथे छान वाटतं, जरा वारा पण छान असतो म्हणून. तर मी दीदी चल लवकर चल. अरे त्यांना अर्धा तास लागणार आहे विचार. हा इथे दम लागला. नाही होणार. अर्णव मागून येतोय. आमची ना एक काठी मगाशी चुकून तिथेच राहिली. हे एवढं वर आहे ना, वाऱ्यावरून आणू कळेल तुम्हाला आवाजाने. सूर्यास्त होत आलाय. बंद करूया, थोडं वेळ तिथे थांबू, मग जेऊया, वाट लागली. माहिती आहे, रोजच्या व्हिडिओमध्ये माहिती पडले ना, या टाकीचे इथे जातो आम्ही पाणी चालू करायला. करवंद आंबट आहेत, कच्चेत. अजून एवढ्या लांब आहे ती. हा वरती काय आहे? कुठे? इकडे ते घर आहेत, सगळी घर आहेत. कोण नाही राहतात तिथे, झाडांमुळे दिसत नाही एवढंच. ते बघ काका हम्माचा खाऊ घेऊन जात आहेत. हा दिसलेलं. हा ते मगाशी गेलेले ना काका इथून. हे बघा कैरी देतात, इकडे आहेत ते. इथून जातात, त्यांची शेती घरी जातात. आलो आम्ही टाकीजवळ आणि आता हा कॉक बंद करणार. कोणी केलं? हा चालत नाहीये, बंद आहे. असं मी करू? हानू मी करू? ओके फाईन. चलो चला. काठी आपली नाही, काठी आपली आहे, मगाशी राहिलेली काठी. चला. हे बघ इथून ना वरती त्याला रस्ता आहे. संडे धरूनच जाणार मी, कारण विकास दादा पण असेल, गावचं माणूस कोण सोबत असेल ना, तर काय वाटणार नाही, टेन्शन नाही म्हणून. हे बघ कुठे करायची? इथेच. तो आला तर काठी आहेत आपल्याकडे. हां तुझ्याकडे? स्टँड
स्टँड तुटला तर या दोघांकडे सेफ्टीसाठी काठी आहे. मी म्हटलं माझ्याकडे स्टँड आहे. हा, आज जरा खूपच लवकर आलो आम्ही पाण्यासाठी, नाहीतर सूर्यास्त व्हायच्या वेळेलाच येतो. पण मग आई 7च्या आधी 6:30च्या आधीच घरी यायला सांगते, बाहेर फिरवून देत नाही मग जंगलात, म्हणून आम्ही लवकरच करतो. बरोबर येतोय, खाली खाली जातोय. चल ना बाबू, खाम अक्का दिवस खाम. आणि ते बघ, तर आम्ही निघालो आहोत दूध आणायला. संपलेलं दूध. मंचुरियन खायचंय? हा चालेल. मंचुरियन हो. हा, मग मी ते मंचुरियनची ऑर्डर देऊया. आणि तुम्ही खा. हा, मी पटकन दूध आणते मग जाऊन. नाही का कशाला थांबतो. घे वडापाव, चायनीज भेळ. चायनीज भेळ खाल्ली ना? काय हवे? मंचुरियन आहे? नाही आहे. चायनीज भेळ आहे का? आहे. चालेल. चालेल. 20 रुपीज. वडापाव पण आहे.